आयुष्य प्रत्येकाकडे आहे हे खरं आहे, पण सर्वच जगत आहेत हे मात्र खरं नाही. एकांत वेगळा आणि एकाकी पण वेगळे. परिसराचे मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं म्हणजे एकाकीपण. नमस्कार. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती एका वृद्ध आईच्या एकाकीपणाची कथा आहे. आईला एकाकीपण देणाऱ्या मुलाला जेव्हा एकटे राहायची वेळ येते तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. ते आज आपण या कथेमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या या सुंदर कथेचा आनंद घेऊयात. ही कथा आहे कोरोना काळातली. 35 वर्षाचा सोनपाल एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. एके दिवशी त्याला 102 डिग्री ताप आला आणि सौम्य खोकला झाला. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्याची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. अहवाल पाहून सोनपाल खूप अस्वस्थ झाला. आपल्याच बिल्डिंगमध्ये कोरोना पेशंट सापडल्याच्या बातमीने इमारतीत राहणारे सर्वच लोक हादरले. महापालिका, पोलीस यांना कळविण्यात आले. काही वेळाने रुग्णवाहिका आली आणि सोनपालला रुग्णालयात घेऊन गेली. ते लवकर बरे व्हावे आणि परत यावेत यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. डॉक्टरांनी सोनपालला समजावून काही औषधे दिली. 15 दिवसाच्या अथक संघर्षानंतर सोनपाल त्याचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हातात घेऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर उभा होता. कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी झुंज दिल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला होता. हे मोठे युद्ध जिंकण्यापेक्षा कमी नव्हते. सोनपालने रुग्णवाहिकाही बोलवली होती आणि काही वेळाने तो त्याच्या घरी निघणार होता. हॉस्पिटलच्या आजूबाजूचे काही लोक टाळ्या वाजवत पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने त्याचे अभिनंदन करत होते. एक प्रकारे सोनपालला युद्ध जिंकल्याप्रमाणेच आनंद झाला होता. पण आज आनंदासोबतच सोनपालच्या चेहऱ्यावर छुप्या अस्वस्थतेचीही गडद छाया होती. दवाखान्यातून परत येत असताना सोनपालला आयसोलेशन नावाच्या धक्कादायक आणि असह्य काळातील वेदनादायक दृश्य आठवत होते. अगदी कमी सुविधा असलेली छोटी खोली, अपुरा प्रकाश, करमणुकीचे साधन नाही, बोलायला कुणीही नाही, तसेच कुणीही त्याच्याजवळ आले नाही. तिन्ही वेळचे जेवण प्लेटमध्ये टाकून सरकवून दिले जात होते. एकटेपणाचे दिवस किती कठीण होते ते 15 दिवस त्याने कसे घालवले हे फक्त त्यालाच माहीत होते. घरी पोहोचताच बायको आणि मुलांना सोडून सोनपाल थेट घराच्या एका कोपऱ्यातल्या वेगळ्या खोलीकडे गेला, जिथे त्याची आई गेली 5 वर्षे पडून होती. सोनपाल आईच्या पाया पडून खूप रडला आणि तिला ह्या एकाकी खोलीतून बाहेर काढले. सोनपालच्या वडिलांची 5 वर्षापूर्वी निधन झाले. त्यानंतर एकाकीपणात ठेवलेल्या आपल्या आईला त्यांनी सांगितले की आजपासून तू आणि मी सर्व एकाच ठिकाणी एकत्र राहू. मुलाचा बदललेला व्यवहार बघून आईला पण आश्चर्य वाटले की बायकोसमोर असे बोलण्याची हिंमत मुलाची कशी झाली. आज अचानक त्याच्या मनात इतका मोठा बदल कसा झाला. त्यानंतर मुलाने आईला त्याच्या एकाकीपणाची संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि आईची माफी मागितली. वृद्ध आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण आज तिच्या मुलाचा निगेटिव्ह रिपोर्ट तिच्या आयुष्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट बनला होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.